पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते। दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली। आता या सगळ्या प्रतिक्रियांवर राहुल गांधी नाराज असल्याची माहिती समोर आलेली आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनीही नाराजी व्यक्त केली असून पक्षाच्या नेत्यांना वेगळी विधानं जारी न करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे। अशातच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील या हल्ल्याकरता पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी घालण्यात आली आहे। प्रशासनाकडून पर्यटकांकरता सूचना जारी करण्यात आल्या आहेत। फक्त मुख्य पर्यटन स्थळावरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय। गोळीबारादरम्यान स्वतःचा जीव वाचवण्याकरता पर्यटक पळापळ करताना दिसतायत, तर गोळ्या लागल्यानंतर काही लोक जमिनीवर कोसळताना दिसून येत आहेत। वैसरन या व्हॅलीतील झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलाय। एनआयए कडून झिपलाईन ऑपरेटरची चौकशी सुरू असून प्रत्यक्षदर्शी ऋषी भट यांनी संशय व्यक्त केला होता। पुण्यातील श्रीजीत रमेशन यांचा एनआयएनं जबाब नोंदवला। पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी रमेशन यांचा जबाब नोंदवण्यात आला। एनआयए अधिकाऱ्यांनी तब्बल 5 तास रमेशन यांची चौकशी केली। पहलगाम हल्ल्यात पुण्यातील असावरी जगदाळे यांचे वडील मृत्युमुखी पडले। या घटनेमुळे जगदाळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंक्य पाटील यांना फोन करून असावरी जगदाळे यांना डीवाय पाटीलमध्ये नोकरी दिली जावी असं सांगितलेलं आहे। गेल्या 32 वर्षांमध्ये 23,386 दहशतवाद्यांना भारतानं मारल्याची माहिती समोर आली आहे, तर 6,713 भारतीय जवान शहीद झाले। पाकिस्ताननं 3 दिवसांकरता हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती समोर आली आहे। भारताच्या कारवाईचा धसका घेत पाकिस्ताननं हा निर्णय घेतलाय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जव्हारमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळला। संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। अहिल्यानगरमध्ये तृतीयपंथीयांनी संताप व्यक्त केला। पहलगाम हल्ल्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तृतीयपंथीयांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिर्डीमध्ये तृतीयपंथीयांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तृतीयपंथीयांनी तहसीलदारांना निवेदन दिलं। दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भर उन्हाळ्यामध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं चित्र आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज तब्बल 1000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं। एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्याच्या आवर्तनाकरता हे पाणी सोडलं गेलं। जलसंपदा विभागानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यानं भर उन्हाळ्यात नाशिकची गोदावरी नदी पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये। गोदावरीवरील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि गोदावरी काठावरची छोटी मंदिरं पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहेत। भर उन्हाळ्यात गोदावरी नदीला पूर आल्यानं एक आल्हाददायक, सुखकारक असं चित्र गोदा काठावर येणाऱ्या पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, खरं तर हे जे चित्र आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात गोदावरीला पाणी, हे आपल्याला फक्त पावसाळ्यात आणि तेही मुसळधार पाऊस पडतो तेव्हा बघायला मिळतं, काय सांगाल? अगदी सुवर्ण असंच आहे की ज्या वेळेला पाऊस पडतो त्याच वेळेला अशा प्रकारचं चित्र नाशिकच्या गोदावरी नदी काठावर आपल्याला पाहायला मिळत असतं। मात्र जलसंपदा विभागानं नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये तब्बल 1000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलेला आहे। हा पाण्याचा विसर्ग जो आहे
तो नाशिकच्या एकलहरे औष्णिक केंद्रासाठी आणि इतर कालव्यांसाठीचं जे आवर्तन आहे त्यासाठी सोडण्यात आलेलं आहे. मात्र या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती पावसाळ्यासारखी दुथडी भरून वाहतीये. खरं तर नाशिकचं तापमान आपण जर बघितलं तर 40 डिग्री इथपर्यंत पोहोचलेलं होतं. अंगाची लाही लाही करणारं अशा प्रकारचं ऊन सध्या नाशिककरांना भेडसावतंय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिकच्या गोदावरी नदीला हे पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकच्या शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते. इतकंच नाही तर गोदाकाठची जी छोटी मोठी मंदिरं आहे ती देखील पावसाळ्यासारखीच पाण्याखाली आलेली आहे. ज्या रामकुंडावरती, लक्ष्मण कुंडावरती आणि सीता कुंडावरती दररोज देशभरातले भाविक जे आहे ते वेगवेगळ्या विधींसाठी येत असतात, ते रामकुंड, लक्ष्मण कुंड आणि सीता कुंड हे देखील पाण्याखाली आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. नाशिक शहरातल्या मध्यवर्ती भागातून वाहणारी ही गोदावरी नदी ज्या वेळेला अशी खळखळून उन्हामध्ये वाहतीये, भर ऊन या शहरामध्ये पडतंय, राज्यभरामध्ये दुष्काळाच्या झळा पोहोचताय, एकीकडे पाण्यासाठी वणवण लोक करताय, अशी सगळी परिस्थिती राज्यामध्ये आहे. तर दुसरीकडे नाशिक शहर कसं सुजलाम सुफलाम आहे हे दाखवणारं हे चित्र आहे. भर उन्हामध्ये नाशिक शहराच्या गोदावरी नदीमध्ये अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते खळखळून वाहताना पाहायला मिळतं. त्यामुळे एक आल्हाददायक अशा प्रकारचं चित्र राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना सध्या नाशिकच्या गोदा तीरावर आल्यानंतर अनुभवायला मिळत आहे. अगदी बरोबर. धन्यवाद लक्ष्मण, आपण ही माहिती दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. दापोलीमध्ये महायुतीच्याच मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. दापोलीमधील सभेत बोलताना नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली होती. यावर नितेश राणेंनी माझ्याच मतदारसंघात येऊन शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर योगेश कदमांना दिलेलं आहे. तुळजाभवानी विकास आराखडा तयार करताना प्रशासनानं विचारात घेतले नसल्याची खंत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. सत्तेतून आलेला माज बरा नाही, आई तुळजाभवानी त्यांना सद्बुद्धी देवो असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटलांवर निशाणा साधला. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षानं 21 पैकी 21 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली. इंदापूरच्या नीरा सीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची 77 पैकी बहुतेक कामं अपूर्ण आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून अधिकारी आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे कामं रखडली आहेत. यावरून खासदार सुनील तटकरे चांगलेच संतापले. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दंड वसुली करण्याचे आदेश तटकरेंनी दिले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. सचिन कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलनं 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवलेला आहे. नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत निवेदन दिलं. बीकेसी इथल्या ज्यू वर्ल्ड सेंटर इथं 1 ते 4 मे या कालावधीमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असतील. मे महिन्यामध्ये बँकांना तब्बल 13 दिवस सुट्या असणार आहेत. यामध्ये अनेक सणांचा, शासकीय सुट्या आणि वीकेंडचा समावेश आहे. मे महिन्यात अनेक सण असल्यानं त्याकरता तब्बल 7 दिवस बँका बंद असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बँका बंद असणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाकडून निकालासंदर्भात प्राथमिक माहिती देण्यात आली, मात्र अद्याप नेमकी तारीख अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. लवकरच मंडळाकडून अधिकृत परिपत्रक जाहीर होणार असून त्यात अंतिम तारखेची माहिती मिळणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता आनंदाची बातमी आहे. आता पुणे विमानतळावर 10 रुपयांमध्ये चहा मिळणार आहे. त्यासोबतच 20 रुपयांमध्ये कॉफी मिळणार आहे. पुणे विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली असून केवळ 25%च पाणीसाठा उरलाय। यातच गेल्या काही वर्षांपासून लांबणारा पाऊस पाहता पालिकेला जपून पाणीपुरवठा करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन 10 ते 15% पाणी कपात केली जाईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली। पश्चिम रेल्वे मार्गावर कांदिवली आणि बोरिवली दरम्यान घेण्यात आलेल्या 35 तासांच्या ब्लॉक कालावधीमध्ये पूल क्रमांक 61च्या रिगर्ड रिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। या ठिकाणचे जुने कास्ट आयर्न गर्डर बदलून त्या जागी 20 सिमेंटचे स्लॅब बसवण्यात आलेत। या कामामुळे आता 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने ट्रेन चालवणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता म्हाडामध्ये जाण्याकरता रांगेत उभं राहावं लागणार नाही। मुख्यालयाच्या गेट नंबर 4 मधील सुविधा केंद्रात नागरिकांसाठी किऑस्क मशीन बसवण्यात आलंय। मशीनवर मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती सादर करण्याची सुविधा आहे। देशातील महामार्गावर सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांचा जीव जातोय असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली। मुंबईमध्ये येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान म्हाडाकडून 5000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत 4 महिन्यांमध्ये 245 वाहन चालकांविरोधात अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले। 2539 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। 4 महिन्यांमध्ये आरटीओनं 805 मद्यधुंद वाहन चालकांचे परवाने रद्द करत निलंबित केले। ऑल इंडिया सराफा असोसिएशननं जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याचा 1000 रुपयांनी भाव घसरला। त्यामुळे सोन्याचे दर 98,400 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील 7,753 लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे सरकारचे 1,16,29,500 रुपये वाचणार आहेत। राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ करण्याकरता त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता राज्य सरकारनं लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे। मुलीच्या सक्षमीकरणाच्या या योजनेला मुंबईत प्रतिसाद मिळत असून या योजनेत 1,469 लाभार्थी नोंदवले गेलेले आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये सागरी सुरक्षा राखण्याकरता पोलिसांनी 36 तासांचं सागर कवच अभियान सकाळी 6 वाजल्यापासून राबवण्यात येत आहे। या अभियानामध्ये जिल्ह्यातील सागरी किनारी भागांमध्ये एकूण 13 चेकपोस्ट तपासणी नाके तयार करून पोलीस आणि सागरी तटरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले। तसंच संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणीही सुरू केलेली आहे। विमान प्रवाशांच्या संख्येत प्रत्येक महिन्याकाठी विक्रमी वाढ करण्यात आलेली आहे। नुकत्याच संपलेल्या मार्च महिन्यामध्ये देशात 1,45,00,000 लोकांनी प्रवास करत आणखी एका विक्रमाची नोंद केली। गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली ही वाढ 8.79% असल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। वाढत्या महागाई ज्वारीनं नागरिकांना दिलासा दिला। ज्वारीच्या भावात प्रति किलो 15 रुपये घट झाल्याने किमान भाकरी तरी स्वस्त झाल्याची प्रतिक्रिया बाजारात उमटू लागलेली आहे। रायगडच्या वडवली इथं बैलगाडी शर्यतीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं। शेतमाळावर बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला। तालुक्यातील 100पेक्षा जास्त बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। शर्यत पाहण्याकरता माणगाव तालुक्यातील आणि जिल्हाभरातून हजारो बैलगाड्या शर्यत प्रेमींनी इथं गर्दी केलेली होती। धाराशिव शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी गेला। त्यामुळे रस्त्याची कामं तात्काळ करा तसंच कचरा डेपो स्थलांतरित करा अशी मागणी करता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन सुरू केलं। प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आता बेमुदत उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये ठाकरे गटाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडी मारत जोरदार घोषणाबाजी केली। उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्याकरता पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांवर गर्दी केली। अलिबागसह नागाव, काशीद, मुरुड, दिवे आगारचे किनारे गर्दीने फुलून गेले। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली मोठा काळा बाजार होत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला। लोकप्रतिनिधी आणि पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांच्याकडे या संदर्भात तक्रारी केल्याने एकच खळबळ उडाली। आता एक ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। पालघरमधून धक्कादायक बातमी आहे। एका नवजात मुलीची तिच्याच आईकडून
नाक आणि तोंड दाबून हत्या करण्यात आलेली आहे। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना आहे। एका नवजात मुलीची तिच्याच आईकडून नाक आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे। चौथीही ही मुलगीच झाली म्हणून आईनं या मुलीची हत्या केली। पालघरच्या डहाणू लोणीपाडा इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। कोलकात्याहून आपल्या माहेरी डहाणू इथं आलेल्या पूनम शहा या निर्दयी आईनं 2 दिवसाच्या नवजात चिमुकलीची स्वतःच हत्या केलेली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांना अधिक विचारूया। राहुल, काय या प्रकरणी कारवाई झालेली आहे? अत्यंत धक्कादायक घटना आहे। आईनंच आपल्या मुलीची हत्या केली आहे। नक्कीच स्वर्ण, आपण बघायला गेलं तर पालघरच्या लोणीपाडा येथील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। मूळ कोलकाता येथे राहत असलेल्या पूनम शहा ह्या 2 दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी आपल्या माहेरी डहाणूतील लोणीपाडा येथे आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची घरीच प्रसूती झाली। मात्र प्रसूतीनंतर चौथी ही मुलगीच झाली म्हणून या निर्दयी आईने या मुलीच्या नाकावर आणि तोंडावर हात देऊन तिची निघृण अशी हत्या केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या धक्कादायक प्रकारानंतर डहाणू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जी आरोपी महिला आहे या महिलेला सध्या अटक केली आहे आणि पुढील कार्यवाही जी आहे ती सुरू आहे। मात्र आपण बघतोय की सध्या मुलींचं प्रमाण जे आहे ते वाढण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत किंवा योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात। मात्र अशातच आजही कुठेतरी मुलगी नकोशी असल्याचा पुन्हा धक्कादायक प्रकार जो आहे तो या पालघरच्या डहाणूमध्ये समोर आलेला आहे। सध्या डहाणू पोलिसांकडे या आरोपी महिलेला न्यायालयात हजर केलं होतं काल। मात्र तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आली आहे आणि पुढील तपास जो आहे तो सध्या डहाणू पोलिसांकडून या संदर्भातला सुरू आहे। सुवर्ण, नक्की राहुल, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। अजून एक वांद्र्यातली जी बातमी आहे आगी संदर्भातली त्याचं अपडेट बघूया। वांद्रे भागामध्ये एका शोरूमला आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण आग विझते असं वाटत असतानाच पुन्हा आग भडकलेली आहे। हे थेट दृश्य आपण बघतोय। वांद्रे इथल्या एका शोरूमला आग लागली, मध्यरात्रीच्या दरम्यान आग लागली। ती अग्निशमन दलाच्या बंबांनी विझवली पण होती, पण आग आता पुन्हा धुमसलेली आहे। आग अगदी 3ही फ्लोअर्सला धुमसलेली बघतोय। पहिला, दुसरा आणि अगदी वरचा जो टॉप फ्लोअर आहे या 3ही ठिकाणी आग धुमसतेच आहे। लिंकिंग रोड भागामध्ये हे शोरूम आहे वांद्र्याच्या, जिथे आग लागली। मध्यरात्रीच्या दरम्यान ही आग लागली असं कळतंय की इलेक्ट्रॉनिक्सचं शोरूम आहे ज्याला आग लागलेली आहे। आग विझवली देखील होती आणि धूर फक्त आपल्याला बघायला मिळत होता, पण पुन्हा एकदा आगीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। सुरुवातीला म्हणजे काही क्षणापूर्वी आपण जी दृश्य पाहिली ती फक्त टॉप फ्लोअर जो सगळ्यात वरचा मजला आहे त्याला आग लागलेली, धुमसताना आग आपण बघत होतो। आता मात्र पहिला, दुसरा, तिसरा 3ही मजल्यांवर पुन्हा एकदा आग लागलेली आहे आणि आग धुमसायला सुरुवात झालेली आहे। आगीचे लोट आपण बघतो आहोत। वांद्रे भागात एका शोरूमला आग लागली आहे। आजूबाजूच्या परिसरात म्हणजे जे लगेच लागूनच्या इमारती आहेत, लगेच लागून जी दुकानं आहेत तिथे खबरदारीचा उपाय म्हणून तिथला भाग जो आहे तो निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, पण आग पुन्हा एकदा धुमसलेली आपण बघतोय। लापरवाही की वजह से आग लगी है। बाद में क्या रिपोर्ट आता है मुझे नहीं पता, मगर सुबह 4 बजे से हम और आम नागरिक इधर है। छोटी सी स्पार्क हुई थी बेसमेंट में, क्रोमा में। उसके बाद हमने 100 रिक्वेस्ट किए कि आप और पानी मंगवाइए, मगर इनके पास इक्विपमेंट नहीं था। इक्विपमेंट था तो उनको इस्तेमाल करने के लिए नहीं आ रहा था। अब भी पिछले हिस्सा जो मॉल का है वो अभी भी बचा हुआ था। हमने 100 बार उनसे गिड़गिड़ाए कि उधर पानी पहुंचाइए, मगर फिर भी वो पानी पहुंचा पाए, मगर उनके लोगों को इक्विपमेंट इस्तेमाल करना नहीं आ रहा था। पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढणं अजून महाग होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एटीएम चार्जमध्ये वाढ करण्याकरता मंजुरी दिली आहे। पुण्यामध्ये आता आर्थिक व्यवहारांकरता ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सूचना यूजीसी संस्थांनी केलेल्या आहेत। शैक्षणिक सेवांकरता यूपीआय वरील आर्थिक व्यवहारांची मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे।
पुणे विमानतळावर येणं सुलभ व्हावं या दृष्टीनं विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येणार आहे. त्यानुसार खडकवासला ते खराडी ही मेट्रो मार्गिका विमानतळाला जोडण्याचं विचाराधीन आहे. त्याबाबतचं नियोजन सुरू झालेलं आहे. ठाणे पालिका क्षेत्रातून मुंबई, नाशिक आणि घोडबंदर मार्गे गुजरातकडे जाणारा महामार्ग आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीत भर पडते. यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस बाजारात पाठवण्याकरता आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांमध्ये 55 ते 60 हजार पेट्या कोकणातून वाशी बाजार समितीमध्ये पोहोचवल्या गेल्या. या ठिकाणी हापूसच्या डझनाचा दर 700 रुपये आहे. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत असल्यानं नाशिक जिल्ह्यातील धरण साठा कमी होत आहे. जिल्ह्यातील सगळ्या 24 धरणांमध्ये सध्या 33% पाणीसाठा आहे. माणिकपुंज इथं हे धरण कोरडठाक झालेलं आहे. तर इतर 8 धरणांमध्ये 20%हून कमी पाणीसाठा असून रिक्त होण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. राज्य सरकारनं स्मार्ट कॉटन प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. मात्र राज्यातील कापसाचं उत्पादन, गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरता प्रकल्प सुरू ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यातील महामार्गाजवळ 400 स्वच्छतागृह उभारण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुंबई उच्च न्यायालयानं MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत नोटीस बजावली आहे. शहापूर तालुक्यातील 4,000हून अधिक मजुरांची 1,10,00,000 रुपये मजुरी जानेवारी महिन्यापासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. काम करूनही पैसे न मिळाल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या पथविभागानं विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून शहरातील रस्ते सुस्थितीत आणले गेलेत. त्यानंतरही रस्ते खोदले गेले. हे रस्ते खोदणाऱ्या संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पथविभागाकडून देण्यात आली.